इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील रस्ता खोदलाय। रोजच प्रचंड वर्दळ असलेल्या रस्त्यावर खोदकाम झाल्यानं वारंवार वाहतूक कोंडी होते। काही वेळा रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा अडकून पडतात, तर इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प होते। हाती घेतलेलं काम किमान वेळेवर पूर्ण करावं अशी बुद्धी इचलकरंजी महापालिकेला कधी येणार हा मुख्य प्रश्न आहे। कृष्णा पाणी योजना बळकटीकरण योजनेतून इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आलाय। जलवाहिनी टाकल्यावर चर मुजवणं गरजेचं होतं, पण अजूनही रस्त्यावर भला मोठा खड्डा तसाच असल्यानं अनेक वाहनं अडकून पडतात। गेल्या 4 दिवसात एक डंपर आणि 16 चाकी ट्रकसह अनेक वाहनं या खड्ड्यात अडकून पडल्यानं इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। वास्तविक इचलकरंजी ते सांगली हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे। शिवाय सकाळी आणि संध्याकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची गर्दी, शासकीय कार्यालयात येणाऱ्या माणसांची गर्दी रोजच असते। पण पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा वेळेवर आणि योग्य पद्धतीनं मुजवला नसल्यानं दररोज हजारो नागरिकांचा वेळ वाया जातोय। इचलकरंजी महापालिकेला ही बाब कधी कळणार हा अनुत्तरित प्रश्न आहे।